जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 राम नाम गुण चरित सुहाए राम नाम गुण चरित सुहाए राम नाम गुण
सुहाए। राम नाम गुण चरित सुहाए। जन्म कर्म नित श्रुति गाए। 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 राम नाम गुण चरित सुहाए। राम नाम गुण चरित राम दिन राती। तुम पुनि राम राम दिन राती। तुम पुनि राम राम दिन राती। तुम पुनि राम राम दिन राती। सादर जपहु अनंग आराती। सादर जपहु अनंग आराती। सादर जपहु अनंग आराती। सादर जपहु अनंग आराती। राम नाम गुण चरित सुहाए। राम नाम गुण चरित सुहाए। सहज नाम सम सुनि शिव बानी। सहस नाम सहस
जन्म नित श्रुति गाए जन्म कर्म नित श्रुति गाए राम नाम गुण चरित सुहाए राम 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 नाम राम नाम गुण चरित श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने जी ही 12 ज्योतिर्लिंगाची रामकथेच्या आधाराने आपली परिक्रमा चालू आहे। सज्जनो, आज नागनाथ भगवानाच्या असीम कृपेने त्याच्या भूमीत त्याच्या सन्मुख या रामकथेमध्ये आपल्याला सर्वांना प्रवेश मिळत आहे। उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, उपस्थित सर्व महंत साधू संत सत्पुरुष, यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रांतांमधून या रामकथेचं श्रवण करणारे आपण सर्व श्रोते, आपल्या सर्वांना या औंढ्या नागनाथच्या पवित्र भूमीमधून व्यासपीठावरून मी मनोभावे वंदन करतो। जय सियाराम। सज्जनो, 2.5 वर्षापूर्वी आपण एक स्वप्न घेऊन या ज्योतिर्लिंगाच्या यात्रेंना निघालो। खरं तर ही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा तशी दुर्गम आहे। आपल्या या पावन संस्कृतीमध्ये अनेक साधू संतांनीही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली, परंतु फार कमी भाग्यवंत लोक अशी असतात ज्यांना या 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक ज्योतिर्लिंगात 9 रात्रीचा मुक्काम करता येतो। प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये 9 रात्री थांबल्यानंतरही त्यामध्ये आणखीन काही क्वचितच अशी भाग्यवान मंडळी असतात ज्यांना 9 दिवस सकाळ संध्याकाळ महादेवाच्या सान्निध्यामध्ये रामकथेचं श्रवण करता येतं। कारण महादेवाला तर आपण बिल्वपत्रांनी अभिषेक करूत, जल अभिषेक करूत, दुग्ध अभिषेक करूत, रुद्राभिषेक करूत, हे सर्व अत्यावश्यक आहेत। हे आमच्या पावन संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत। महादेवाला अत्यंत प्रिय आहेत, पण महादेवाला एक अत्यंत परमप्रिय वस्तू आहे आणि ती आहे रामकथा। ती रामकथा आज या वाक यज्ञाच्या आधाराने या औंढ्या नागनाथच्या पवित्र भूमीत महादेवाच्याच कृपेने, महादेवाच्या शक्तीने पुढील 9 दिवस अभिषेक रूपाने करण्याचं पौराहित्य करण्यासाठी म्हणून मी इथं बसलेलो आहे। यजमान श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आहेत। सर्व औंढ्यावासियांना मनःपूर्वक या कथेचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। सर्वांनी या कथा श्रवण जशी तुम्हाला जमेल तेवढी करा, पण भोजन प्रसादाला मात्र सर्वांनी यायचं आहे। अशा या पावन तीर्थक्षेत्रामध्ये सज्जनो आपण आलेलो आहोत। आता पुढील 9 दिवस महादेवाला प्रिय असलेली रामकथा आपण गाणार आहोत। प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये महाराज आम्ही तीच रामकथा
एक केंद्रबिंदू विषय घेऊन चिंतनाला घेत असतो की ज्याच्यामुळं या रामकथेचं असलेलं प्रवाहीपण, त्याचं नाविन्यपण नित्य नूतन आम्हाला अंतरंगाला स्नान घालेल, आम्हाला ताजेपणा या रामकथेमधून अनुभवायला देईल. आपल्याला आठवत असेल, आपण सोमनाथ क्षेत्राला या रामकथेच्या आधाराने सुरुवात केली. बघा किती गुरुची या प्रत्येक संकल्पावरती शक्ती कार्य करत असते. मला आठवतं जेव्हा अयोध्येमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा संकल्प झाला, तेव्हा ही कशी यात्रा करावी, काय करावं याची रूपरेखा माझ्याजवळ नव्हती. मग एक विचार आला, कारण आपण बुद्धीच्या आधाराने काम करणारी लोक, त्यामुळे विचार असा आला की दक्षिणेकडून उत्तरेकडे आपण ही यात्रा करत जावी. म्हणून आमचे एक कार्यकर्त्याला मी रामेश्वरमला देखील पाठवलं की सगळ्यात पहिले दक्षिणेचं ज्योतिर्लिंग रामेश्वरम आहे, तिथून आपण सुरुवात करत करत वरती ज्योतिर्लिंगाची यात्रा करत येऊ. पण एक दिवशी गुरुने प्रेरणा दिली की अरे सौराष्ट्रे सोमनाथमच, श्रीशैले मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकालम, ओंकारम ममलेश्वरम, परल्याम वैजनाथम च, डाकिन्याम भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशम दारुकावने. म्हणाले, बाळा, अरे हे शंकराचार्य स्तोत्र जे या ज्योतिर्लिंगांच्या बाबतीत लिहून ठेवलेलं आहे, ते शंकराचार्यांनी काहीतरी त्यामागं निश्चित विचार करून, भूमिका करून हे स्तोत्र लिहिलेलं आहे, याचा क्रम लिहिलेला आहे. आणि या क्रमाने ज्याची परिक्रमा होते, नुकतंच वाचनात आलं होतं की 3.5 या भारतभूमीला वर्तुळाकार आपल्या परिक्रमा होत असतात. असे 3.5 मात्रांनी जो हा श्लोक युक्त आहे, त्या प्रत्येक कथेच्या केंद्रबिंदूला आपण एक विषय घेतला. जसं आपण सोमनाथला चंद्रमा या विषयाच्या आधाराने चिंतन केलं, श्रीशैलमला ऋतू हा विषय आपण चिंतनाला घेतला होता, उज्जैनला आपण सद्गुरू हा विषय मानसच्या आधाराने चिंतनाला घेतला, ओंकारेश्वर मध्ये नामरूपाची संकल्पना आपण तुलसी रामायणाच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न केला. परळी क्षेत्री आपण मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये रामनिवास ही कथा चिंतनाला घेतली होती. भीमाशंकरला धर्मरथाची संकल्पना 9 दिवस आपण गायलो. आणि आता रामेश्वरमला सप्टेंबर महिन्यात सखा हा विषय घेऊन, केंद्रबिंदू चिंतनाला घेऊन आपण या रामकथेचं नाविन्य अनुभवलं. हा केंद्रबिंदू विषय घेताना नेहमी त्या ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली, किंवा तिथं ज्या साधू संतांनी तपश्चर्या केली, ज्यांच्यावरती महादेवाने विशेष कृपा केली, असे काही प्रसंग, अशी काही या ज्योतिर्लिंगाची शिवमहापुराणामधली कथा ही गुरुकृपेने केंद्रबिंदू विषय घेण्यासाठी मला प्रवृत्त करत होते. या औंढ्या नागनाथच्या ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा ही थोडीशी रम्य पण आहे आणि थोडी विचित्र पण आहे. ही भूमी पुराणामध्ये दारुकावन नावाने अत्यंत प्रसिद्ध होती. याचं कारण, या भूमीमध्ये दारुका नावाची एक राक्षसीन, तिचा पती दारुक हिच्या समवेत निवास करायचा. आणि राक्षसी प्रवृत्ती असल्यामुळं सर्वसामान्यांना छळणं, सामान्य जीवांचे हाल करणं, अशा पद्धतीने या राक्षसांनी मोठा उच्छाद प्राणीमात्रांसाठी मांडला होता. सर्व प्राणी मात्र औरव नावाच्या ऋषींना शरण गेले. त्यांनी आपल्या मनातली कैफियत त्यांच्या समोर मांडली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवला की तुम्हाला राक्षस आता उपद्रव देणार नाहीत.
तुम्ही महादेवाच्या चिंतनामध्ये राहा. तपस्वी ऋषींचा तो आशीर्वाद होता आणि त्यामुळे राक्षसांमध्ये खळबळ माजली की अरे आता जर हे प्राणी मात्र आपण भक्षण केले नाही तर आपलं जगणं दुरापास्त होईल. ही दारुका जी होती हिला हे एवढं बळ मिळालं होतं पार्वती मातेच्या आशीर्वादाने. आणि तिने त्या बळाच्या आधाराने राक्षसांना आश्वस्त केलं. म्हणाली काळजी करू नका, मी या भूमी भागालाच उचलून अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकते जिथं आपल्याला या ऋषींचा हा असलेला भूलोकाला दिलेला आशीर्वाद त्रास देणार नाही. शिव महापुराणात उल्लेख असा आहे की तिने तो भूभाग समुद्रामध्ये स्थापित केला. एक माणसांनी भरलेली बोट जात होती ज्याच्यामध्ये सुप्रिय नावाचा एक शिवभक्त वैश्य या बोटीला पकडल्यानंतर तो या राक्षसांच्या तावडीत सापडला आणि त्याने महादेवाची प्रचंड तपश्चर्या या बंदिवासाच्या काळात केली. महादेव प्रसन्न झाला. मोठी कथानक आहे. आणि या सर्व प्राणी मात्रांचा सांभाळ महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेने झाला. आणि मग महादेव पार्वतीने या दारुका वनामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ते हे नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा शिव महापुराणामध्ये सांगण्यात येते. पण सज्जनो, जेव्हा जेव्हा 12 ज्योतिर्लिंगांची चर्चा निघते तेव्हा तेव्हा माहित नाही, मी मागच्या वर्षी देखील परळीमध्ये हा मुद्दा घेतला होता की परल्याम वैजनाथमच्या म्हणत असताना परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग का झारखंड मध्ये असलेलं वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग. मी जेव्हा या ज्योतिर्लिंगाची यात्रा आखली तेव्हा अनेक लोकांचे मला फोन आले, दादा अरे पण ते औंढ्या नागनाथ तर ते गुजरात मधलं नागेश्वर म्हटलं जातं, ज्योतिर्लिंग कुठलं? आणि जेव्हा या शिव महापुराणाची कथा वाचतो की समुद्र किनारा आणि हे, त्यामुळं अनेक लोक म्हणतात की अरे मग या भूमीचा आणि ज्योतिर्लिंगाच्या कथेचा कसा संबंध आहे? मनुष्य आपल्या तर्कांच्या आधाराने काम करत असतो. प्रत्येकाचं स्वागत आहे. आणि बघा, आपल्याला तर सगळीच आपली शिवलिंग अत्यंत वंदनीय आहेत, सगळ्यांना आपला प्रणाम आहे. परंतु जेव्हा जेव्हा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा संतांच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने, या ज्योतिर्लिंगाच्या असलेल्या प्रेरणेने, इथं असलेल्या व्हायब्रेशन्सनी, संवेदनांनी एवढं निश्चित सांगू शकतो की औंढ्या नागनाथच 8वं ज्योतिर्लिंग आहे. आणि ही केवळ माझी प्रादेशिक अस्मिता नाही, माझ्या महाराष्ट्र भूमीचं हे वैभव आहे की 12 पैकी 5 ज्योतिर्लिंगांचा बहुमान या महाराष्ट्राला मिळालाय. आणि आम्हाला याचा गौरव असला पाहिजे. ही आमच्या सगळ्यांची अस्मिता आहे. आज मला सकाळी आमचा अजित सहज म्हणत होता, दादा बघा ना आमच्या मराठवाड्याचं वैभव काय आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आणि त्यातले 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यात म्हणे. असं काय म्हणे आमच्या मराठवाड्यात की महादेव एवढा प्रसन्न झाला की 3 ज्योतिर्लिंग त्याने मराठवाड्यात दिली. सज्जनो, या भूमीचा एक गुणधर्म आहे की जो मला अत्यंत आदरपूर्वक सांगावा असं वाटतो. खर तर तोंडावर स्तुती करणं हा प्रज्ञा अपराध आहे, परंतु जे कोणी माझे श्रोते ऐकतात, ज्यांच्यापर्यंत हा कथा विभाग जातो, आजही माणुसकीचं नितळ दर्शन ज्या प्रांतामध्ये होतो तो प्रांत आहे मराठवाडा. अत्यंत प्रेम, अत्यंतिक प्रेम, जिथं अजूनही हृदयाचे आत्मीय ऋणानुबंध आहेत, जिथं अजूनही माणूस माणसाशी प्रेमाने भेटून. बघा, आम्ही कितीतरी लोकांच्या घरी परळीलाही गेलो, इथंही जात असतो. सगळ्यांच्याकडं एकत्र कुटुंब व्यवस्था, आई वडील असतील तर त्यांच्या प्रत्येक जण पाया पडतंय,
चुलते, त्यांची मुलं सगळेजण एकत्र नांदतायत. मला वाटतं माझ्या महादेवाला हे प्रेमच या मराठवाड्यामध्ये खेचून आणलं बघा. कारण की त्याला या प्रेमाची अत्यंतिक तहान, अत्यंतिक रमणारा आहे तो. त्यामुळे जर अस्मितेचा विषय केला तर महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग ही प्रादेशिक अस्मिता आहे. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये ही 3 ज्योतिर्लिंग असण्याचं कारण एकच की आमची मंडळींनी अत्यंत प्रेमाने या महादेवाची सेवा केली आहे. परंतु जरी याच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवला तरी सज्जनो, याला शास्त्र प्रमाण आहे. या ज्योतिर्लिंगाला, या 12 ज्योतिर्लिंगांच्या सूचीमध्ये प्रत्यक्ष आदि शंकराचार्यांनी अमर्दक प्रांत या रूपाने औंढ्या नागनाथचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. इथं हिंगोलीचे मला वाटतं एक डॉक्टरेट आहेत, त्यांनी पण छान संशोधन करून या औंढ्या नागनाथचं महात्म्य कुठं कुठं पुराणामध्ये आहे हे सांगून हे औंढ्या नागनाथच कसं 8वं ज्योतिर्लिंग आहे हे त्रिवार सिद्ध केलेलं आहे. पण तुम्हाला मी खरं सांगू का, मला या सगळ्या पुराव्यांच्या पेक्षा पुढे जाऊन एकच पुरावा अत्यंत मनाला शांतता देतो आणि तो आहे या औंढ्या नागनाथचं महात्म्य प्रत्यक्ष माझ्या आळंदीच्या माऊलीने जाणलं बघा. आणि माऊलीने या औंढ्या नागनाथला पहिल्यांदा विसोबा खेचरांना पाठवलं. या भूमीला विसोबा खेचरांची पावलं स्पर्श झाला आणि त्यानंतर इथं आले आमचे प्रत्यक्ष नामदेव. आणि या नामदेवांच्या, या विसोबा खेचरांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अरे हे काही साधं काम नाही. मला प्रत्येक वेळेला त्या खड्ड्यातून खाली उतरताना असं वाटतं की अरे कदाचित आमच्या विसोबा खेचरांचं पाऊल, आमच्या माऊलीचं पाऊल, आमच्या नामदेवाची चरण रज इथं लागली असेल, आपण तिथं पाऊल ठेवून उतरायचंय. सज्जनो, ही ज्ञानेश्वरांनी सिद्ध केलेली, ज्ञानेश्वरांनी ज्याची महती सांगितलेली आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वरांपेक्षा आणखीन दुसरा कोणाचाही पुरावा मानण्याची आम्हाला गरज नाही. कारण ज्या ज्ञानेश्वरांची ख्याती प्रत्यक्ष माझे जगद्गुरु तुकाराम महाराज गातात, ज्यांनी माझ्या या ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन करताना काय म्हटलेलं आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. सज्जनो, संत वचनांवरती विश्वास ठेवावा. संतांनी जेव्हा सांगितलं विसोबा खेचरला, अरे जा औंढ्या नागनाथ क्षेत्री जाऊन तपस्या कर,
आणि नामदेवाला स्थान सांगितलं नाही. म्हणाले नामदेवा आता तू तीर्थयात्रा कर, तुला एका तीर्थयात्रेच्या क्षेत्री तुझा सद्गुरू सापडेल, तुला पूर्णत्व देईल. आणि माझे नामदेव पहिल्यांदा परळी वैजनाथला आले. परळी वैजनाथला त्यांना जगन्मित्र नागा भेटला. जगन्मित्र नागा हातामध्ये हात घेऊन नामदेवांना या औंढ्या नागनाथला घेऊन येतोय. काय असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची खोली, उगीच माझे तुकाराम महाराज म्हणत नाहीत. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, पायची वहाण, पायची वहाण, पायची वहाण, पायीची वहाण, पायी बरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला प्रांत सांगतात. बघा सगळं परमार्थ हा विश्वासामध्ये, श्रद्धेमध्ये. आज ज्योतिर्लिंग ही भावना देखील माझ्या अंतःकरणात असेल तर ते ज्योतिर्लिंग, अन्यथा केवळ एक पाषाण. मनुष्याची भावना. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपण जेव्हा संत सांगतात तेव्हा बुद्धी चालवू नये, एकच गोष्ट करावी. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण, पायी बरी. अरे या ज्ञानेश्वर माऊलीचा अधिकार तर काय. जगद्गुरु गातात ब्रह्मादिक जेथे उमा बोळगणे, ब्रह्मादिक जेथे उमा बोळगणे, ब्रह्मादिक जेथे उमा बोळगणे, ब्रह्मादिक जेथे उमा बोळगणे, इतर तुळणे काय पुढे, इतर तुळणे काय पुढे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. शास्त्र प्रमाण ठेवण्याची गरज नाही, फार पुरावे शोधण्याची गरज नाही. गरज आहे फक्त एकच, संत वचन, आणि तेही माऊली सारख्या संताचं वचन. त्यामुळे जगद्गुरूंनी अतिशय आपला मार्ग सोपा करून टाकला. ब्रह्मा अधिक जेथे तुम्हा ओळखणे, इतर तुळणे काय पुढे. आम्ही तुला काय ओळखणार माऊली. तू इथं विसोबा खेचरांना पाठवलंस, तू इथं नामदेवांना पाठवलंस. तुला या ज्योतिर्लिंगाची महती माहिती आहे. इथं असलेली ही चेतना, इथं असलेला हा महादेव, याची अनुभूती तुला प्रत्यक्ष आहे. आणि त्यामुळं तुकाराम महाराज माऊलीच्या चरणी शरण येतात आणि एकच प्रार्थना करतात. तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कैसे, तुका म्हणे कैसे, तुका म्हणे कैसी.
तुमचे उपकार मज निरंतर जागविती. या संतांनी या ज्योतिर्लिंगाचं आम्हाला एवढं महात्म्य सांगितलं सज्जनो. मग या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी काय केंद्रबिंदू विषय घ्यावा असा मनामध्ये विचारच चालू होता. आणि त्याच वेळेला नामदेव महाराजांचं चरित्र जे या प्रांगणामध्ये घडलेलं आहे, जे या मंदिरामध्ये घडलेलं आहे, त्या मंदिराची, त्या प्रसंगाची अतिशय सुंदर कथा. सज्जनो, नामदेव महाराज गुरु शोधार्थ जगन्मित्र नागांच्या बरोबर इथं आले. एका टप्प्यावरती जगन्मित्रांनी त्यांना मोकळं सोडलं आणि विसोबा खेचर यांचा अनुग्रह नामदेवांना झालेला आहे. तो प्रसंग आपण नंतर बघूतच की तो अनुग्रहाचा प्रसंग काय. नामदेवांना इथं कनकेश्वरी देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिरामध्ये विसोबा खेचरांनी पूर्ण ज्ञान दिलं. डोक्यावरती हात ठेवला. 2 दिवसाची समाधी नामदेवांना लागलेली आहे. आणि अशा समाधीत नामदेव परिपूर्ण झाले. विसोबांनी नामदेवाला अद्वैताचा सिद्धांत सर्व बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा उपदेश केला. आणि एक दिवशी सकाळी याच मंदिराच्या प्रांगणामध्ये महारुद्राचा मोठा स्वाहाकार यज्ञ चालू आहे. त्यावेळेचे पौराहित्य करणारे मंदिराचे निळकंठ शास्त्रींनी सगळ्या ज्योतिर्लिंगांमधून मोठे मोठे पंडित विद्वान बोलवलेले. त्र्यंबकचं कोणी आलेलं आहे, कोणी नाशिकहून आलेलं आहे, कोणी कृष्णेश्वरहून आलंय. प्रत्येक जण या यज्ञाचं पौराहित्य करतोय, कुशलतेने करतोय. रुद्राला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच वेळेला नामदेव महाराज हातामध्ये चिपळ्या घेऊन कीर्तनाला उभे राहिलेले आहेत या मंदिराच्या प्रांगणात समोर. आणि सुरू झालंय कीर्तन. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. महाद्वाराच्या समोर नामदेवांचं कीर्तन रंगतंय. जय जय राम. हळूहळू हळू ग्रामस्थ जमू लागलेले आहेत. कोण आहे हा टाळकुट्या? जय जय राम. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये हा पहिल्यांदाच औंढ्या क्षेत्री जय जयकार चालू आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. इकडे निळकंठ शास्त्रींचा यज्ञ सुरू झालेला आहे. ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे. एक 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 स्वाहाकाराची आहुती. शृंगेरी पीठावरून काही मंडळी आलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये यज्ञाचं सुंदर पौराहित्य सगळे मिळून करतायत. आणि नामदेवाचा हा इथं सुंदर कीर्तनाचा महादेवाच्या समोर. का? कारण गुरु आज्ञा आहे. अद्वैत अद्वैत अद्वैत. जय जय राम
कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. इतक्या गोड आवाजामध्ये जय जय राम कृष्ण हरीचा गजर चालू आहे की पौराहित्य करणाऱ्यांच्या माग बसलेली मुलं हळूहळू हळूहळू हळू बाहेर पडतायत आणि नामदेवाच्या अभंगामध्ये सामील होत आहेत. निळकंठ शास्त्रींचा डोळे मिटून स्वाहाकार यज्ञ चाललाय, पण हळूच लक्षात येतंय की अरे या रुद्रामध्ये हे विष्णूचं नाम काय घेतोय हा. अरे इथं महादेवाचं नाम घेतलं पाहिजे. हे महादेवाची भूमी आहे, ही शिवाची भूमी आहे, आणि हा टाळकुट्या काय विष्णूचं नाव घेतोय. कोण हरी. तसंच यज्ञातून उठलेले आहेत, थोडेसे चिडलेले आहेत, डोळे लाल बुंद झालेले आहेत. हे अशी छान शेंडी बांधलेली उघडबंब निळकंठ शास्त्री बाहेर येतात. ए टाळकुट्या गप्प बस, थांब थांब. नामदेव त्यांच्याकडे न बघता आणखीन वरचा स्वर लावतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. अरे थांब थांब थांब, सांगतो ना तुला थांब. नामदेव प्रभो, काही चुकलं का आमचं. तुझं काही चुकलं नाही रे. तुझं ते कीर्तन बंद कर. कशासाठी कीर्तन बंद करायचं महाराज. भगवंताचं नाम घेण्यामध्ये काय चूक आहे. अरे नाम घेण्यामध्ये चूक नाही, कुठलं नाम कुठं घेतलं पाहिजे हे तुला कळत नाही, हे तुझं चुकतंय. म्हणजे अरे हे महादेवाचं स्थान आहे, इथं नमः शिवायचा जप कर. हे काय लावलंय कीर्तन. प्रभू अहो तोच महादेव, तोच विष्णू, ते सगळं आहे ना. अरे ते सगळं ठीक आहे बाबा, पण हे कीर्तन इथं चालणार नाही. गप्प बस, थांबव कीर्तन तुझं. निळकंठ शास्त्री का उठले. म्हणून त्यांच्या मागोमाग शृंगेरीचे त्यांचे आलेले प्रतिनिधी उठून बाहेर आले. कन्नड मध्ये विचारू लागले, अरे काय झालं, तुम्ही उठून का आला. अरे म्हणे याला सांगतोय कधीपासून इथं विष्णूचं भजन करू नकोस, करू नकोस, करू नकोस. हा काही केलं थांबायलाच तयार नाहीये. नामदेवाला त्यांनी विचारलं, का रे बाबा तुला इथंच कीर्तन करायचंय का. नामदेव महाराज म्हणतात, प्रभो अहो एक एक क्षण महत्वाचा आहे. आपण तिथे रुद्र स्वाहाकार करा, आम्हाला त्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये. पण आमच्या श्वासावरती हे जे जय जय रामकृष्ण हरी चालू आहे ते चालू द्या ना. आमचं रामकृष्ण हरीने तुमच्या या महादेवाच्या जपामध्ये काय यज्ञामध्ये त्रास होतोय. शृंगेरपूरचे ते प्रतिनिधी म्हणतात की अहो आमच्या आदि शंकराचार्यांनीच अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादित केलाय, आणि इथं जर हा विष्णूचं नाम घेत असेल तर यामध्ये चूक काही नाही. हा पण जर तुम्हाला असं वाटत असेल की यज्ञामध्ये या नामाची बाधा येतेय, तर नामदेवा तुम्ही कुठं दुसरीकडे जाऊन घेता का नाम. अहो महाराज आता इथून तिथपर्यंत जाताना देखील किती क्षण वाया जातील हो. अहो एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक घटिका महत्वाची आहे. माझे समर्थ म्हणतात ना, समर्थांचा मनोबोधामध्ये फार सुंदर श्लोक आहे. बरा निश्चयो
शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडी ने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. प्रभो, थांबायला वेळ कुठे आहे? अहो बघा, तो काळ येतोय खायला मला. एक एक क्षण एक एक क्षण माझ्या जवळ येतोय आणि तो काळ आम्हाला कधी खाईल माहित नाही. किती क्षण वाया घालवायचे हरिनामाविना, आणि माझे नामदेव प्रेमाने गाऊ लागतायत. काळ दे हासी आला खाऊ, काळ दे हासी आला खाऊ, काळ टाळ
केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा काळ देहासी आला भाऊ काळ देहासी आला भाऊ देहासी आला भाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू काळे हासी आला खाऊ आला खाऊ आला खाऊ विठ्ठल विठ्ठल मंदिराच्या मागे जा आणि जे तुला करायचं कीर्तन ते मंदिराच्या मागे कर. नामदेव जाता जाता देखील विठ्ठल 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 दर्शन घ्यावं, आसनावरती बसावं. पण बघतायत काय, भोळ आल्याप्रमाणे समोरचा नंदी गर्रकन फिरू लागलेला आहे, समोरचा ज्योतिर्लिंग गर्रकन फिरू लागलेला आहे, समोर असलेला कासव आपल्या समोर डोळ्या देखत आपल्या मागे जात आहे. पूर्ण मंदिर नामदेवाच्या दिशेने वळू लागलेलं आहे. निळकंठ शास्त्रीच्या तोंडाला लाळ बाहेर पडतीये, डोळे मोठे झाले, शेंडी सुटलेली आहे, अंगाचा थरकाप झालेला आहे. अरे महादेव महादेव काय होतंय, महादेव मंदिर मंदिर फिरू लागलेलं आहे. आणि जे महाद्वार इतक्या वेळ त्यांच्या समोर होतं ते महाद्वार वळत 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 मागे जाऊ लागलं. आणि जे पश्चिमेचं द्वार होतं ते पुढे येऊ लागले नामदेवाला बघायला. आणि नामदेवांचं मात्र विठ्ठलाच्या जय म्हणतात. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सज्जनो, नामदेवाच्या या भजनामुळं, या अभंगामुळं, या हरिभक्तीमुळं ज्या निळकंठ शास्त्रींनी त्याला हरिनाम घेण्यासाठी अटकाव केला होता, मज्जाव केला होता, नामदेवाच्या सन्मुखे मंदिर सगळं फिरलं. यापेक्षा अजूनही या ज्योतिर्लिंगाची चेतना वेगळी काय सांगायची, किती सचेतन आहे. आणि तिथं या कथेचा केंद्रबिंदू मला सापडला.
म्हटलं, महादेवा, तुला तुझ्या विष्णूचं नाम इतकं प्रिय आहे का रे? ज्या नामाचं श्रवण करण्यासाठी, भजन करण्यासाठी तू प्रत्यक्ष अख्खं मंदिर फिरवलंस, आणि ज्याला ज्याची गोडी आहे ते त्याला तिथं दिलं तर त्याला त्याचा आनंद होतो की नाही? म्हणून मग विचार केला की जे माझ्या महादेवाला अत्यंतिक प्रिय आहे असं हे त्याच्या विष्णूचं अतिप्रिय नाम, अतिप्रिय स्तोत्र. कारण ही भूमी केवळ महादेवाचीच नाही, ही हरिहराची भूमी आहे. याला विष्णूचं अधिष्ठान आहे. हे हरिहर ऐक्याची भूमी आहे. आपण ते ज्योतिर्लिंग नीट बघाल तर त्याचा जो, आजच सकाळी भोपी गुरुजी आम्हाला आतमध्ये घेऊन सगळं व्यवस्थित दाखवत होते की त्याचा जो चौथार आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे ते विष्णूच आहे. त्याच्यावरती शिवलिंग आहे आणि वरती कोपऱ्यामध्ये पार्वती माता बसलेली आहे. हे असं हे नागनाथाचं ज्योतिर्लिंग सज्जनो, जे अत्यंत भगवंताच्या नामासाठी, या विष्णू नामासाठी अत्यंत प्रिय आहे. आणि ही भूमी गुंता सोडवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. कारण नामदेवाच्या मनात गुंता होता द्वैताचा, की विठ्ठलच माझा सद्गुरू, मला विठ्ठल कळतो, मला सद्गुरूची गरज नाही. पण महादेवाच्या या भूमीमध्ये नामदेवाचा गुंता सुटला. त्याला विसोबा खेचर सारखे सद्गुरू प्राप्त झाले, त्याला पूर्णत्व प्राप्त झालं, मन नितळ झालं, विमल झालं. मग सज्जनो, त्यामुळे केंद्रबिंदू विषय आपण असा घेतलाय की ज्याच्यामुळं लहानपणापासून म्हणत असलेल्या रामरक्षेचं रहस्य काय आहे. अनेक सत्संगांमधून जी कथा ऐकलेली आहे की एकदा महादेव माता पार्वतीला म्हणतात, अगं किती वेळ उपासनेमध्ये जातोय तुझा, स्नानानंतर किती वेळ उपासना करतेस. तर यावरती पार्वती माता म्हणते, अहो विष्णू सहस्त्रनाम म्हणायला वेळ लागतो मला. तर यावरती महादेव माता पार्वतीला एवढंच म्हणतो की एवढं सहस्त्रनाम म्हटलंस, नाही म्हटलंस तरी काही हरकत नाही, पण सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. एक राम नाम विष्णू सहस्त्रनामाच्या सम आहे, तुल्य आहे. आणि बघा संतांच्या सांगण्यामध्ये किती साधर्म्य आहे. इथं बुधकौशिक ऋषी सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने सांगून गेले. इथं आमचे गोस्वामीजी काय गातायत, सहस नाम सम सुनी शिव बानी. सहस्त्र नामा सारखीच, त्याच्या इतकीच सामर्थ्यवान रामनामाची शक्ती आहे. त्यामुळे हे पार्वती माते, तू ते राम नाम घे. अशा या रामनामाचा बोध महादेवाने माता पार्वतीला इथं केला. पण सज्जनो, माझे समर्थ जसे मला शिकवतात की विवरिता विशेषा विशेषो कळो लागे, विवरले तेची विवरावे. पुन्हा पुन्हा चिंतन करावं की अरे महादेव म्हणतोय सहस्त्रनाम ततुल्यम राम नाम वरानने, गोस्वामीजी म्हणताय सहस नाम सम सुनी शिव बानी. मग हे 1008 विष्णूची नामं घेतली नाहीत तर चालतात का? मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं नाही असा त्याचा अर्थ आहे का? फार मुद्दा नाजूक आहे सज्जनो. बघा, एखादी गोष्ट दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करणं त्या मानाने सोपं आहे की एखादी गोष्ट याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण दोन्हीही गोष्टी सारख्या आहेत, त्यांचं समसमानपण
हा फार गुह्य चिंतनाचा भाग आहे. आणि या भूमीपेक्षा आणखीन दुसरी कुठली भूमी असणार जी आम्हाला रामनामाचं महत्व सांगेल. हे रामनाम या 1000 विष्णू सहस्त्रनामांमध्ये कसं सामावलेलं आहे याची आम्हाला जाणीव करून दिली. आणि हे करत असताना विष्णू सहस्त्रनामाचं देखील श्रेष्ठत्व अबाधित ठेवेल हे असं पारडं या नागनाथाच्या भूमीपेक्षा आणखीन कुठं मिळणार, जिथं विष्णू नामासाठी या हरिभजनासाठी प्रत्यक्ष मंदिर फिरतं त्या या महादेवाच्या भूमीमध्ये. सज्जन, या विष्णू सहस्त्रनामाचं आपण चिंतन रामनामाच्या आधाराने बघणार आहोत. इथं एक डिस्क्लेमर ज्याला म्हणता येईल किंवा ज्याला इथं आपण एक भूमिका पक्की मनामध्ये घट्ट रुजवून ठेवा की रामनाम श्रेष्ठ आहे याचा अर्थ कुठल्याही परिस्थितीमध्ये विष्णू सहस्त्रनाम हे कनिष्ठ नाही. विष्णू सहस्त्रनाम हे एक दिव्य मंत्र आहे, एक दिव्य स्तोत्र आहे, एक दिव्य नामाचा संग्रह आहे. आमच्या समर्थांनी तर आम्हाला मुभा देऊनच टाकलेली आहे. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, नाम स्मरता पुण्यश्लोक होई जे स्वये श्रीराम. पण आमचे समर्थ मोठे हुशार आहेत, मोकळीक देतात. सहस्त्रनामामध्ये कोणी एक, या 1000 नामांपैकी कुठलंही नाम घ्या म्हणाले, कुठलंही नाम घ्या. सहस्त्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक. ते म्हणून सार्थकता निश्चित आहे. पण लगेच पुढं पुस्ती जोडतात, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी श्रीराम. बघा, सहस्त्रनामामध्ये कुठलंही नाम घेतलं तरी चालेल, पण समर्थ म्हणतात जर मला विचारशील कुठलं नाम घ्यायचं तर राम नाम घे. अरे माझे समर्थ मनोबोधामध्ये जाऊन महादेवाच्या मुखामध्ये देखील हेच घालतात. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरूतो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. कुठलं? म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. कुठलं नाम? जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. अरे सहस्त्रनाम महत्व महादेव सांगतोय आणि म्हणतो की त्याच्यामधलं कुठलंही घे, आणि जर मला विचारशील कुठलं घे तर राम नाम घे. काय आम्ही असीम भाग्यवंत लोक आहोत की आम्हाला ब्रह्मचैतन्याने थेट ते राम नामच मुखाशी आणून दिलं. म्हणाले बाळा, सहस्रनाम येईल न येईल माहित नाही, कधी त्याची संथा घेशील. अनेक लोक मला पर्सनलवर मेसेज करतात, दादा जरा ते तुमच्या आवाजातली विष्णू सहस्त्रनाम जरा पाठवता का, म्हणजे कथा यूज तर जरा म्हणून म्हणून. चांगली गोष्ट आहे, सहस्त्रनाम म्हटलंच पाहिजे. पण सहस्त्रनाम म्हणता म्हणता त्याचा जो प्राण आहे तो प्राण आहे रामनाम. त्या रामनामाला आम्ही त्याचं दिव्यत्व आम्ही विसरता कामा नये. काय असेल हो या रामनाम आणि
सहस्रनामाचा परस्पर संबंध. आज तर आपला पहिला दिवस आहे, त्यामुळं आपण काही फार जास्त खोलामध्ये जाणार नाही. पण पुढले 9 दिवस फक्त या रामनाम आणि सहस्रनामाचं चिंतन कथेच्या आधाराने आपल्याला करायचंय. फार मोठं शिवधनुष्य आहे. कालच मला आमच्या अभिषेक आणि त्याची पत्नी विचारत होती, दादा विष्णू सहस्रनामात रामकथा कशी असू शकेल? म्हटलं कशी असेल मलाही माहित नाही, पण असेल नक्की. त्यामुळे सज्जनो, जरा तुम्हाला जीवाचा कान करून ऐकावी लागेल. एवढी सोपी सहज कथा नाहीये, सरळ सरळ कथा नाहीये. आणि मी तसा कथाकार नाही जो केवळ नाचगाणी करून तुम्हालाच रंजन करून 2 तास तुम्हाला सोडून देईल. नाही, आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. अभ्यासाशिवाय परमार्थ नाही. अहो, आमच्या भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंत समोर उभा आहे आणि अर्जुन त्याला म्हणतो, काय करू, माझं मन ताळ्यावर नाही. अरे वायू 2 हातांनी थांबवण्या इतकं मनाला सांभाळणं अवघड आहे कृष्णा, काय करू, काय करू? अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. सज्जनो, अभ्यास केला पाहिजे. का महादेव म्हणतोय सहस नाम सम सुनी शिवबानी? आणि यामध्ये लगेच माता पार्वतीचं कौतुक आहे की सगळं ऐकलं आणि ऐकल्यानंतर काय केलंय? जपी जे ही पिय संग भवानी. आम्ही सगळं ऐकतो, हा छान झाली कथा, भोजनाची व्यवस्था उत्तम होती बरं का. पार्वती मातेसारखी पोझिशन झाली पाहिजे. जपी जे ही पिय संग भवानी. आता बस, आता रामनामाशिवाय दुसरं काही नाही. आता मी घेईन तर रामनाम घेईन, ही भूमिका भक्कम झाली पाहिजे. तर कथा ऐकली, नाही तर काय कथा ऐकली? त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं महत्व अबाधित ठेवून रामनाम हे या विष्णू सहस्रनामात कसं सामावलंय आणि ते सहस्रनाम मी रामनामामध्ये कसं अनुभवू शकतो. एक छोटं उदाहरण बघूयात. बघा, आता महाराजांना सुंदर हार घातलाय. किती फुलं असतील? कदाचित आपण असं धरू की 1000 फुलं असतील. या 1000 फुलांना आपण समोर बघतोय, पण त्यामधून ओवलेला दोरा आपल्याला कोणाला दिसत नाहीये. आणि दोऱ्याशिवाय ही 1000 नावाची मालिका भगवंत आपल्या गळ्यामध्ये धारण करत नाही. तसं सज्जनो, विष्णू सहस्रनाम ही 1000 फुलं आहेत. 1000 फुलं. आणि रामनाम हा त्यामधून ओवलेला दोरा आहे. आणि तो दोरा ओवून ज्याने या सहस्रनामाची हार तयार केला, तो हार सद्गुरू आपल्या हृदयाशी धारण करतो. बघा, हे हा आनंदमय प्रवास आहे, हे आनंदमय चिंतन आहे. सहस्रनामामध्ये 1000 नावांचा अर्थ सांगणं हा माझा अधिकार नाही आणि तेवढं क्लिष्ट मला कथा करायची पण नाही. कारण 1000 नावं ही तर केवळ एक संचय. जसं गंगेचं पात्रामधून आपण कमंडलूतून पाणी घेऊन यावं, तसं ही भगवंताची अनंत नामांमधली केवळ एक कमंडलूनी आलेली सुंदर पावन नाम आहेत, जी एका पावन वाणीमधून प्रगटली आहेत. कोण आहे विष्णू सहस्रनामाचा जनक? व्यासांनी जरी शब्द टिपले असले तरी ते शब्द कोणाचे आहेत? महाभारताचा रणसंग्राम त्यासाठी डोळ्यासमोर आणावा लागतो. कौरव पांडवांचं चाललेलं घनघोर युद्ध बघावं लागतं डोळ्यांनी. भीष्म पितामहांची प्रतिज्ञा आठवावी लागते.
दुर्योधन जेव्हा त्यांना म्हणतोय की तुम्ही फक्त देहाने माझ्या बाजूनी आहात, तुम्ही मनाने तर पांडवांच्या बाजूनीच आहात, त्यामुळे तुम्ही मनापासून लढत नाहीये. आणि त्यावेळेला भीष्म पितामह प्रतिज्ञा करतात, दुर्योधना, उद्याचा सूर्यास्त मी पांडवांना बघू देणार नाही, सगळ्यांना मी मारून टाकेन, पांडव विरहित होऊन जाईल भूमी. आणि भीष्मांची ही प्रतिज्ञा सुरू झालेली आहे. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाबरोबरच रणशिंग फुंकली गेलेली आहेत. कौरव पांडव एकमेकांवरती धावून जात आहेत. आणि भीष्म त्या दिवशी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी, संपूर्ण पुरुषार्थानिशी रणांगणामध्ये उतरलेले. एकच हल्लकल्लोळ सुरू झालेला आहे. कुठलाही पांडव आज भीष्मांसमोर टिकू शकत नाहीये. महाभयानक असं रणकंदन भीष्मांनी मांडलेलं आहे. तिथं झालेला कृष्णाचा संताप देखील मी तुम्हाला भीमाशंकर